जय गजानन जयतु संस्कृतम. एक मजेदार कथा आहे. दोन विद्यार्थी होते. एकाच वर्गात शिकत होते. एक अत्यंत हुशार होता, दुसरा अत्यंत सामान्य होता किंवा अगदी म्हणायचं असेल तर ढप्पू होता. गंमत अशी की दोघे जण अभ्यास करत होते, सोबत सोबत अभ्यास करत, कसे बसे का होईना एकमेकाला मदत करत. तो दुसरा जो आहे ढप्पू असलेला, तो या हुशार विद्यार्थ्याच्या सोबत राहून राहून थोडा का होईना अभ्यास करत होता. काही दिवस गेले. हुशार विद्यार्थी प्रचंड मेहनत करतोय. काही दिवस गेल्यानंतर परीक्षा आली. परीक्षा संपन्न झाली. निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर त्या हुशार विद्यार्थ्याला तब्बल 95% गुण प्राप्त झाले. पण पंचायत अशी होती की तो धाय मोकळून रडत होता. मुळे आश्चर्य वाटलं. शिक्षक जवळ आले. त्यांनी विचारलं, अरे म्हणे 95% गुण मिळाले, रडतोस कशा करता? त्यांनी दिलेलं उत्तर अत्यंत विषण्ण करणारं होतं. तो म्हणाला, काय उपयोग आहे सर, मला 95 मिळूनही फायदा नाही, कारण मला पुढे ज्या विषयात उच्च शिक्षणाकरता अभ्यास करायचा आहे, ज्या विषयात प्रवेश घ्यायचा आहे, तिथली प्रवेश प्रक्रिया 98%वर बंद होणार आहे. माझे 95 कोणत्याच कामाचे नाहीत. मला पाहिजे तिथे प्रवेश मिळणार नाही आणि म्हणून मी रडतोय. त्याचं बोलणं बरोबर होतं त्याच्या पातळीवर. दुसऱ्या बाजूला वेगळीच परिस्थिती होती. हा जो अत्यंत ढप्पू असणारा विद्यार्थी होता, तो मात्र उड्या मारत मारत आला. तो नापास झाला होता हे सांगण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता नव्हती. नापास होणारच होता हे सगळ्यांना माहिती होतं. सगळ्यांना जाऊ द्या, त्याचं त्याला माहिती होतं. आणि तरी नाचत नाचत आला म्हटल्यानंतर जसं याच्या रडण्याचं शिक्षकांना आश्चर्य वाटलं होतं, तसं त्याच्या उड्या मारण्याचंही आश्चर्य वाटलं. स्वाभाविक शिक्षकांनी त्याला विचारलं, अरे म्हणजे तुला माहिती आहे का निकाल लागलाय? तो आनंदात म्हणाला, हो माहिती आहे. म्हणजे माहिती आहे का तू नापास झाला? तो म्हणाला, हो माहिती आहे. अरे म्हणे मूर्खा, तुझे 3 विषय राहिलेले आहेत, हे तुला माहिती आहे का? त्याच्यावरही तो तितक्याच आनंदाने, हो सर माहिती आहे. आता आश्चर्य वाटायची आणखीन गोष्ट शिक्षकांना होती. ते म्हणाले, नापास असून उड्या काय मारतो? तू 3 विषयात नापास आहे तरी एवढा उड्या का मारतो? त्यांनी दिलेलं जे उत्तर होतं, शिक्षकांना अक्षरशः भोवळ यायची बाकी होती. तो म्हणाला, सर तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, 3 विषयात मी नापास आहे, पण तरी आनंदाने उड्या यासाठी मारतोय की तुम्हाला नाही कळलं, फक्त 3च राहिले, 5 निघाले. म्हणजे 8 त्याला जे पेपर होते त्या 8 प्रश्नपत्रिकांपैकी 5 मध्ये उत्तीर्ण झाला, याचाच त्याला आनंद होता, कारण अपेक्षा एकाचीही नव्हती. व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्ही असं नापासून उड्या मारा असं मला चुकूनही सुचवायचं नाहीये, पण भाव व्यवस्थित लक्षात घ्या की 95 मिळाल्यानंतर सुद्धा जर तुमच्या जीवनामध्ये आशा अधिक असेल तर तुम्ही दुःखी होऊ शकता, आणि आशा नसेल तर 3 विषयात नापासून सुद्धा आनंदात उड्या मारता येऊ शकतं. ते जे सूत्र आहे तेवढं सूत्र आपल्याला समजून घ्यायचंय, कारण लक्षात ठेवा, सुख किंवा दुःख या गोष्टी परिस्थिती अवलंबून नसतात, त्या मनस्थितीवर अवलंबून आहेत. तुम्हाला अपेक्षा किती आहे त्याच्यावर सुख किंवा दुःख. आणि म्हणून शास्त्रकारांनी नियम सांगितला, सुख आणि दुःख दोन्हीचं कारण अपेक्षा असणे किंवा नसणे हेच आहे. हे सूत्र आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मग भगवान दत्तप्रभू ज्या वेगवेगळ्या गुरूंचा विचार करतात ना, त्यात या प्रकारच्या गुरुचं वर्णन त्यांनी आपल्या समोर केलंय. आणि म्हणून मुद्दा मी कथा आपल्याला गमतीने सांगितली. दत्तप्रभू आपल्या समोर एका अशा गुरुचं वर्णन करतात की गंमत लक्षात घ्या, यांना गुरु म्हणणे ही कल्पना सुद्धा सामान्य व्यवहारात आपल्या डोक्यात येत नाही. म्हणून अगदी सुरुवातीला आपण जेव्हा प्रस्तावना या सगळ्या विषयाची केली तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की फार कमी व्यक्ती प्रत्यक्ष मानवी देहातल्या आहेत, आणि ज्या मानवी देहातल्या व्यक्ती दत्तप्रभूंनी गुरु म्हणून केल्या त्यांच्याकडे सामान्यतः गुरु सोडून द्या, शिक्षक म्हणून सुद्धा कोणी पाहणार नाही, अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत. आणि त्यातली एक व्यक्ती आज आपल्या समोर गुरु महाराज म्हणून आपल्याला समजून घ्यायची आहे. दत्त महाराजांनी केलेला गुरु म्हणून समजून घ्यायची आहे. काय शिकले तिच्याकडून तिचा विचार करायचा आहे. आणि कोण आहे तर ती आहे पिंगला नावाची एक वेश्या. आपल्याला धक्का बसला असेल, वेश्येला गुरु कसं करायचं, पण आपण ते सूत्रच पाहतोय की एकदा जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही कुठूनही आणि कोणाहीकडून शिकू शकता. तसं त्या वेश्येकडून सुद्धा शिकले आहेत. कसे शिकले? दत्तप्रभूंनी इथं वर्णन करताना जसं बाकी जागी मोजके 5, 7, 8, 10 श्लोक केले तशी रचना नाही केलेली. इथे एक कथा सांगितली आहे त्यांनी. जशी कबुतराच्या वेळा एक पूर्ण कथा सांगितली होती, आणि मग त्या कथेनंतर त्यांनी
कथानकामध्ये बोधाकडे वळले होते आणि बोधाचं वर्णन केलं होतं, तसं इथंही एक पूर्ण कथा सांगितलेली आहे. कशी कथा आहे? विदेह नावाचा देश आहे, त्या विदेह नावाच्या देशामध्ये मिथिला नावाची नगरी आहे. सविस्तर कथा नाही, आपण त्यातले मुद्दे फक्त समजून घेऊ. मुद्दे सांगताना सांगितलं, विदेह देशामध्ये मिथिला नावाची नगरी आहे. त्या मिथिला नगरीमध्ये एक पिंगला नावाची वेश्या राहत होती. शरीर विक्रय करून आपला उदरनिर्वाह करणारी अशा प्रकारची एक स्त्री राहत होती. अत्यंत समाजाच्या दृष्टीने अमंगल असणारं अशा प्रकारचं कार्य, पण ते कार्य ती करत होती. आता मला व्यवस्थित लक्षात घ्या की त्या सगळ्या याच्यामध्ये शरीर विक्रय हा जर तिचा विषय असेल तर तिच्या दृष्टीने शरीर हेच तिचं भांडवल आहे. आणि म्हणून ते शरीर अधिकाधिक सुंदर ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात ते सगळे प्रयत्न हा तिच्या व्यवसायाचा स्वाभाविक भाग होता. आणि म्हणून त्या पद्धतीने नाना प्रकारे शृंगार तिने केलेला आहे, कारण समोरच्याला आकृष्टच करायचंय. आणि आकर्षित करत असताना ज्या ज्या गोष्टीकडे सामान्य माणूस आकर्षित होऊ शकतो त्या सगळ्याचा तिने अभ्यास केलेला आहे. म्हणून अभ्यास सगळ्या शास्त्रांचा आपल्याकडे सांगितलेला आहे. कामशास्त्र सुद्धा अभ्यासाचं एक शास्त्र म्हणून आपल्याकडे वर्णन केलं. त्यातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांना आपल्याकडे 64 कलांमध्ये कला म्हणून वर्णन केलं. चांगल्या कामाला वापरायचे की वाईट हा नंतरचा विषय आहे, पण कला आहेत त्या. शरीर प्रसाधन ही कला आहे, केश संवर्धन किंवा केश प्रसाधन ही कला आहे, पुष्प रचना कलेचा हिशोब सांगितला, शृंगार मी आता म्हटलं तसं कलेचा विषय सांगितला, हावभाव कशा पद्धतीचे असले पाहिजे, देह बोली ज्याला आपण म्हणतो त्याला एक वेगळी कला सांगितली. अशा अनेक कला तिच्या ठिकाणी आहेत. फक्त वाईट आपण म्हटलं तसं की ती त्या कलांचा उपयोग चुकीच्या कारणाकरता करत आहे ते निश्चितपणे वाईट आहे, पण कला सगळ्या प्रशंसनीय आहेत. अशा अनेक कला तिच्या ठिकाणी आहेत, अनेक गुण तिच्या ठिकाणी आहेत. आणि त्या सगळ्यांनी संपन्न झालेली ती आपल्या संध्याकाळच्या वेळेला विविध लोकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतीये. त्यांना आपल्याकडे आकर्षित करायचं, त्यांच्या माध्यमातून धनसंपत्ती प्राप्त करायची ही तिची भूमिका आहे. ते तिचं रोजचं जीवनही आहे त्याच पद्धतीचं, तसं ती करत उभी आहे. पण नेमकं एक विषय घडला, सुदैवानी म्हणा की दुर्दैवानी, त्या दिवशी तिला कोणीच भेटलं नाही. तिने किती प्रयत्न केला तरी कोणीच तिच्याकडे आकर्षित झालं नाही, कारण कदाचित त्या दिवशी समोरून जाणारे सगळे सज्जन असतील, या मार्गाला न लागणारे असतील, काय असेल ते कारण असेल, पण एकही जण तिच्या तावडीच त्या दिवशी सापडला नाही. अर्थात तिला अतिशय वाईट वाटणारी गोष्ट आहे, कारण तिच्यासाठी ते व्यवसायाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे ती अत्यंत बेचैन आहे, वारंवार आतमध्ये जातीये. थोडा वेळ कारण झोप येतीये. त्या कार्यामध्ये कोणी मिळत नाही म्हटल्यानंतर, कुठल्याही कार्यात यश मिळत राहिलं ना तर माणसाला नवनवीन उत्साहाचे झरे फुटत असतात. पण अपयश येत राहिलं की माणसाला कंटाळा नावाची गोष्ट आपोआप येते, आळस आपोआप येतो. तसा तो तिला येतोय आणि त्याच्यामुळे ती झोपे करता पुन्हा पुन्हा आतमध्ये जातीये. पण लक्षात घ्या, झोप येत नाही. काय येत नाही? कारण शास्त्राने नियम सांगितला, जोपर्यंत मनामध्ये आसक्तीचा भाव आहे तोपर्यंत झोप येऊ शकत नाही. तिच्या मनामध्ये पैसा मिळवणे हेच ध्येय आहे, पैसा प्राप्त करणे हेच तिचं उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टाची आसक्ती तिच्या मनात इतकी आहे की त्या आसक्तीमुळे तिला झोपही येत नाहीये. म्हणून ती पुन्हा पुन्हा बाहेर येते, पुन्हा कोणाला तरी आकर्षित करण्याचा प्रयत्न करते, पुन्हा असफल होते, पुन्हा आतमध्ये जाते. असं बराच वेळ तिने केलं. आणि शेवटी जेव्हा थकून गेली की आता नाईलाजच आहे, आता कोणी येण्याचीच शक्यता नाही, रस्त्यावरून जाणारे येणाऱ्यांची संख्या सुद्धा संपून गेली, अशी जेव्हा तिला अवस्था आली तेव्हा नाईलाज झाला तिचा आणि ती आपल्या मंचकावर गेली आणि अंग फेकून दिलं आणि तिथे झोपली. दत्त महाराज सांगतात, हे सगळं मी पाहत होतो आणि पाहता पाहता मला त्यातून कळलं की लक्षात ठेवा, सुखाने झोपायचं असेल तर आसक्ती सोडण्याशिवाय पर्याय नाही. किती मजेदार बोध आहे, लक्षात घ्या. जोपर्यंत ती आसक्त होती तोपर्यंत ती अत्यंत दुःखात होती. जेव्हा तिने आसक्ती सोडली तेव्हाच ती सुखी झालेली आहे, सुखाने झोपू शकत आहे. हा भाव त्या आपल्या समोर दत्त महाराज सांगतात. अर्थात हे सांगत असताना कथेमध्ये त्यांनी आणखीन काही महत्वाचे पैलू आपल्या समोर ठेवलेत, ते सगळ्यांच्याच दृष्टीने चिंतनीय आहेत. कारण ती जो विचार करतीये ना, तो विचार भलेही आपलं कार्य तसं नाहीये, पण तिच्या डोक्यात, कारण जेव्हा रिकामी आहे तेव्हा करणार काय,
तिच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत आहेत आणि जेव्हा ती आतमध्ये जाऊन पडतीये, दत्तप्रभू स्मर्तृग्रामी आहेत, स्मरणशाली अशा पद्धतीची, त्यांना नुसती समोरच्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनात काय चालू आहे ही ओळखण्याची अद्वितीय शक्ती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ते कळले सगळ्या गोष्टी. त्या हिशोबात त्यांनी आपल्या समोर ते सांगितलं, किंवा ती काय विचार करत असेल याचा विचार करून असं म्हणा फार तर त्या सगळ्या पद्धतीने जे सांगितलंय ते महत्वाचं आहे. तिच्या मनात पहिला विचार आला, भगवंतानी मला किती सुंदर शरीर दिलेलं आहे, पण मी त्याचा उपयोग काय करतेय. लक्षात घ्या, जेव्हा यश नाही आलं ना तेव्हा तिच्या डोक्यात हा विचार आला. जोपर्यंत यश मिळत होतं, तिच्याकडे तिचे ग्राहक येत होते, तोपर्यंत त्या शरीराचाच तिला अभिमान होता. आता मात्र परिस्थिती काय झाली, त्याच शरीराचा विचार ती वेगळेपणाने करतीये आणि ती म्हणतीये, भगवंतानी मला इतकं सुंदर शरीर दिलं, पण त्याचा उपयोग मी किती वाईट कामासाठी करत आहे. त्या कामाचा भाग सोडून द्या, पण या विचाराला लक्षात घ्या. हा विचार भगवान दत्त प्रभू आपल्या समोर सांगायचा प्रयत्न करतायत की भगवंतानी इतकं सुंदर शरीर दिलं, ते जर मी भोगामध्ये वाया घालवत असेल आणि रोगाच्या दिशेने नेत असेल तर माझ्यासारखा दुर्दैवी मी आहे, याचा विचार तुमच्या माझ्या डोक्यात आला पाहिजे. हे आपल्याला समजून घ्यायचंय. कथेतून दत्तप्रभूंना ते सांगायचंय. तो भाव लक्षात घ्या की इतकं सुंदर शरीर, जगाच्या पाठीवर विचार करू शकणारं हे एकमेव शरीर आहे मानवी देह. बाकी सगळ्या प्राण्यांना शरीर आहे, मन बुद्धी पण आहे, पण त्याची अत्यंत मर्यादित अवस्था आहे. विचारशीलता नावाची गोष्ट, विवेक संपन्नता नावाची गोष्ट कुठल्याही पशुच्या ठिकाणी नाही, प्राण्यांच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आत्मोन्नती करण्याकरता उपयुक्त असणारी बुद्धी ही फक्त आणि फक्त माणसाजवळ आहे. आणि त्याचा उपयोग जर तो स्वतःच्या उन्नतीसाठी करणार नसेल तर त्याच्या इतका दुर्दैवी कोण आहे, हे चिंतन त्या निमित्ताने आपल्या समोर ठेवायचंय. ती म्हणतीये, मी जे केलं ना आजपर्यंत ते सगळं इतरांच्या जीवनाला उद्ध्वस्त करणारच होतं. दुसरा विचार तिच्या डोक्यातला आहे की मी चुकीचं काम केलं, हे निदान माझ्यापुरतं झालं. दुसरा विचार, मी माझ्या जीवनात जे काही कार्य केलं त्याच्यामुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. कारण जे जे अशा प्रकारच्या स्त्रीच्या मागे लागतील त्यांच्या आयुष्याची वाट लागणेच आहे. तशा पद्धतीने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त केलं, मला काय मिळालं. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपलं कार्य जरी तसं नसलं तरी हा विचार पुढे असला पाहिजे की माझ्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये सुख निर्माण झालं का. सोडून द्या, निदान दुःख तर नाही ना निर्माण झालं. मी कोणाचं वाईट तर नाही केलं याचं चिंतन असलं पाहिजे. आणि मग हे चिंतन केव्हा असलं पाहिजे तर त्याचं उत्तर आहे आयुष्यातल्या प्रत्येक कृती करताना हे चिंतन असलं पाहिजे. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आपण जेव्हा मागे वळून आपल्या आयुष्याकडे पाहू, आपल्या आयुष्याचा आपल्याला पश्चात्ताप होणार नाही. मी माझं आयुष्य वाया घालवलं आणि माझ्यामुळे अनेकांना त्रासच झाला, असाच जर विचार शेवटी आयुष्यामध्ये येणार असेल तर मग आयुष्य जगलो म्हणजे काय केलं, याचा चिंतन या निमित्ताने आपल्याला करायचंय. ते चिंतन दत्तप्रभू आपल्याला समोर त्या पिंगळा वेश्येच्या निमित्ताने ठेवतायत की माझ्या जीवनाची रचना अशी असली पाहिजे की उत्तर आयुष्यामध्ये जेव्हा मी माझ्या आयुष्यात केलेल्या कामांकडे मागे वळून पाहिल तेव्हा मला जगाचं सोडून द्या, निदान माझं मला एक समाधान असलं पाहिजे की हा इतक्या चांगल्या गोष्टी मी आयुष्यात करू शकलो, इतक्या सुंदर कृती मी माझ्या आयुष्यात करू शकलो, माझं आयुष्य सार्थकी लागलं, योग्य मार्गावर होतं, साधू संतांनी सांगितलेल्या पंथानी मी मार्गक्रमण करू शकलो, याचा आनंद तर निदान उत्तर आयुष्यात असला पाहिजे. मग ती जर अवस्था नसेल तर भीषण अशा प्रकारचं दैन्य स्वरूपातलं वार्धक्य येऊ शकतं, जे अत्यंत दुःखदायक आहे. कारण त्या अवस्थेमध्ये आता कृती नाही करता येत. लक्षात घ्या, त्या वेश्येचा विषय एवढ्या करता की ती पुढे म्हणतीये की इथून पुढे का होईना किमान मी माझं आयुष्य चांगल्या मार्गाने व्यतीत करील, मी हे अयोग्य कार्य सोडून देईल आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारील, असा विचार शेवटी तिच्या डोक्यात आला. हा विचार फार महत्वाचा आहे. आणि विचार केव्हा आलेला आहे, जेव्हा तिला तसं करण्याची क्षमता शिल्लक आहे. जेव्हा सगळ्या क्षमता संपल्या असतील तेव्हा तो विचार येऊन उपयोग नाहीये. क्षमता असताना विचार आला पाहिजे की मी सद्वर्तनाला लागलो पाहिजे. आणि असा विचार जर एकदा आला ना तर मग भारतीय संस्कृती आपल्याला अलौकिक उदाहरण देते की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतात.
वाल्या अत्यंत वाईटच होता, सगळे वाईट कामच करत होता. आपण आयुष्यात विचार सुद्धा करू शकणार नाही इतके पाप त्यांनी केले होते. पण त्याला जाणीव झाली की लक्षात घ्या, मी चुकीच्या मार्गावर आहे, आता मी सन्मार्गाला लागेल. तिथून पुढे परिवर्तन झालं आणि वाल्या दरोडेखोर असलेला ऋषींमध्ये परिवर्तित झाला. ज्याला सगळे हाकलून देत होते, पुढे भगवान स्वतः पाया पडत होते. इतकी अलौकिक योग शक्ती प्राप्त होत असते सन्मार्गाला लागल्यावर. पण जर आसक्तीत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही हे सुख प्राप्त होऊ शकत नाही. कारण आसक्तीत होती तोपर्यंत चिंतनही नव्हतं, आसक्तीत होती तोपर्यंत सुखही नव्हतं. आसक्ती विरहित जीवनातच सुख आणि चिंतन आणि चिंतनातून होणारं परिवर्तन हे सगळं असतं. हे त्या पिंगले वेश्येकडून भगवान दत्त प्रभू शिकलेले आहेत. पुढचे गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.